जेवणाची व्यवस्था जी आहे नियोजनाची प्रातस्मरणीय माऊली कृष्णाजी गुरुजी जायखेडा यांच्या आशीर्वादाने व सर्वांच्या प्रेरणास्थान सौ यशोदा अक्का जायखेडा यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आज शहीदांची भूमी नंदनगरी या ठिकाणी 49वा फिरता नारळी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा आपल्याला मी या ठिकाणी सांगेन की सकाळी 11 वाजेपासून धुळे चौफुली इथून शोभायात्रा त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू होईल। ती शोभायात्रा मोठा मारुती अंधारी चौक शनी मंदिर रोड GTP कॉलेजला 2:30 वाजेपर्यंत ती शोभायात्रा पोहोचेल। 3 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत रिंगण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। हा भव्य दिव्य स्वरूपातला कार्यक्रम आपल्या नंदुरबार शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून महाराष्ट्र गुजरात इथून जवळजवळ 30 ते 40 भाविक वारकरी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। 30 ते 40,000 भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांची सगळी व्यवस्था या ठिकाणी पूर्ण झाली। जवळजवळ 25 क्विंटल साखरेची बुंदी या ठिकाणी तयार आहे आणि वरण भात बुंदी उसळ या स्वरूपातला स्वयंपाक त्या ठिकाणी केला आहे। सकाळी 10 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत सातत्याने महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी आहे। ही सगळी तयारी करण्यासाठी जवळजवळ सेवा करण्यासाठी प्रत्येक आयटम जर आपण वाढायचं म्हटलं तर 250, 300, 400 लोक त्या ठिकाणी प्रत्येकाला आहेत आणि सगळे भाविक पार्किंगची व्यवस्था आम्ही ठिकाणी केलेली आहे। यशवंतचं ग्राउंड असेल, तिकडे खोडाई माता मंदिरच्या खालचं ग्राउंड असेल, लॉन्स असेल, त्या ठिकाणी अशी सगळी व्यवस्था आमची पूर्णत्वास आलेली आहे आणि असा हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी आणि रात्री जी काही आहे रात्री हरिभक्त परायण भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ भैरवगड अकोला यांचं या ठिकाणी सुरूसावे असं कीर्तनही संपन्न होणार आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहू।